संपूर्ण आमदारांना आणि आमदारानंतर मग आमचे कलेक्टर असतील, शिव असतील, BDO असतील आणि मग ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, त्या सगळ्यांना ही योजना लाभदायक कशी आहे हे माहिती पडण्यासाठी मंगळवारी आम्ही कार्यशाळा मागितलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याला होकार दिलेला आहे आणि दिल्लीवरून त्याचे अधिकारी येणार आहेत की जे मार्गदर्शन करण्यासाठी. पूर्वी 266 कामं आमच्या रोजगार हमी योजनेमध्ये होती. आता VVG रामजीच्या ह्या योजनेमध्ये 318 कामं त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे आणि अत्यंत चांगली योजना म्हणून त्याच्याकडं पाहिलं जाईल. कारण संपूर्ण लोकांच्या, शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आणि गोरगरिबाला न्याय देणारी ही योजना आहे. कारण शेतकऱ्यांच्या बांधापासून ते अगदी त्यांच्या पाण्यापासून सगळी काळजी घेण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून होणार आहे. आणि त्यानंतर जे कष्टकरी गरीब लोक आहेत त्यांना रोजगार मिळणार आहे. पूर्वी 100 दिवसाचा रोजगार होता, यावेळेला त्यांनी 125 दिवसाचा केलेला आहे. पूर्वी 297 रुपये होते, आता जवळजवळ 317 रुपये झालेले आहेत. त्याच्यामध्येही अजून कशी वाढ होईल तेही आम्ही पाहतो आहे. आणि ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आता एकूण आपले 36 जिल्हे, त्यामध्ये मुंबईचे जिल्हे सोडले तर 34 जिल्ह्यामध्ये ही योजना आम्ही शेतकऱ्यांच्या बांधापासून, घरापासून कशी चांगली होईल, कसं त्यांना उपयोग होईल, फायदा होईल, यासाठी ही योजना आज आम्ही सुरू करतो आहे. आणि त्याची 1 तारखेला सगळीकडे सुरुवात झालेली आहे, आज झालेली आहे. आणि कार्यशाळा झाल्यानंतर मग आम्ही कलेक्टरना सांगून कलेक्टर, शिओ, BDO, ग्रामपंचायत सरपंच यांच्या कार्यशाळा घेतील आणि ही योजना कशी फायद्याची आहे. कारण एकूण 60-62 नवीन कामं त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेली आहेत आणि ती कामं ह्या शेतकऱ्यांच्या उपयोगी पडणार आहेत. फक्त आम्ही ही योजना लागतो. सर, आज या कार्य अहवालाचं देखील प्रकाशन कॅबिनेटमध्ये झालेलं आहे. ते कार्य अहवाल नेमका कशा प्रकारे तयार करण्यात आलेला आहे? 318 जी कामं आहेत ती नेमकी शेतकऱ्यांना फायदेशीर कशी आहेत आणि त्या कामांमध्ये कुठल्या कामांचा समावेश आहे? ह्या कामांमध्ये विहिरी, गोटे हे सगळे तर पूर्वी होतेच, परंतु आता ग्रामपंचायतीच्या इमारती, अंगणवाडी, शाळागृह, स्मशान सेट, त्यानंतर CNB बंधारे, त्यानंतर बालदुरुस्ती, ह्या सगळे म्हणजे शेतकऱ्यांच्या उपयोगाच्या. आणि त्यानंतर मग शेळीपालन, कुक्कुटपालन, शेड हे तर त्यामध्ये आले, विहिरी आल्या, फुलझाडं लागवड आली, फळझाडं लागवड आली, भाजीपाला, या सगळ्या की नगदी उत्पन्न कसं होईल. आणि जे मजुरांना 100 दिवसाच्या ऐवजी 125 दिवस केंद्राचे, उर्वरित दिवस महाराष्ट्र सरकारचे, म्हणजे जो काम मागेल त्याला काम मिळत आणि त्याच्याप्रमाणे ही योजना आहे. त्यामुळे अत्यंत लाभदायक अशी योजना आहे. तुम्हाला त्याची प्रत नंतर आम्ही तुम्हाला सुपूर्द करतो की त्याच्यामध्ये कशा 318 योजना आलेल्या आहेत. त्याचं तुम्ही पण अवलोकन करा. त्यात काय जर त्रुटी असल्या त्याच्यामध्ये पण आम्ही कार्यशाळा कधीपासून चालू होईल? त्याच्यामध्ये हा कार्याला आम्ही मागच्या जो रोजगार हमी योजनेमध्ये जी काही कामं केली त्याचा हा कार्य अहवाल आहे. आत्ता जे आम्ही VVG रामजीचे आहे हे आम्ही नंतर मग तुम्हाला त्याचे हे करूया. परंतु आज जे आम्ही सुरू केलेलं आहे त्याची तुम्हालाच प्रसिद्धी माध्यम व्हावी, की आमच्या शेतकऱ्यांच्यापर्यंत जावी, कामगारांच्यापर्यंत जावी, म्हणून आज तुम्हाला आम्ही कार्यशाळा कधीपासून चालू होईल काय वाटतं आपल्याला? कार्यशाळा आम्ही मंगळवारी ठरवतोय. येणाऱ्या मंगळवारी आम्ही कार्यशाळा इथेच वरती घ्यायचं चाललं. 5 रुपये वाढवण्यात आले. भविष्यामध्ये ही रक्कम आणखी जास्त वाढवण्याचं मानस असेल. आम्ही आता त्यांना परवा आमची जेव्हा आम्ही देशातले आम्ही सर्व मंत्री होतो ह्या त्याचे आणि आमचे केंद्रीय मंत्री होते शिवराजसिंग चौहान, त्यांच्यावरती आम्ही सांगितलं की हे जे काय आपण रोजगार देतो तो कमी आहे, तो वाढवून देण्यात यावा. त्यांनी त्याचा होकार दिलेला आहे आणि लगेच त्यांना ऐकून ते लगेच 5 रुपये वाढवले. पण त्यामध्ये पण आम्ही आणखी त्यात करतो.